ई-KYC करताना चूक झाली, एडिटचे ऑप्शन आहे का? नाही. ई-KYC करत असताना तुम्हाला कोणते ऑप्शन सिलेक्ट करायचे कळत नाही, चूक झाली, परंतु आता तुम्हाला ते एडिट करता येणार नाही. ई-KYC करत असताना पती आणि वडील दोन्ही नाहीत, मग काय करायचे? त्याच्या पुढे काहीच ऑप्शन नाही. वेबसाईटमध्ये कुठलेही ऑप्शन अवेलेबल नाही. काय करायचे माहीत नाही. तर ई-KYC करताना बऱ्याच बहिणींच्या चुका झालेल्या आहेत, परंतु आता चुका झाल्यावर नंतर त्या रिपेअर म्हणजे सुधरवायच्या कशा त्याचे ऑप्शन वेबसाईटमध्ये नाही. तर काय करायचे पुढे? आपण सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा व्हिडिओ आजच म्हणजे 29 सप्टेंबरला संध्याकाळी आता 7 वाजता व्हिडिओ अपलोड झालेला आहे. त्यात तुमची सर्व प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहे आणि सरकारने काय नवीन अपडेट आणलेले आहे, यावर सरकारने काय उपाय आणलेले आहेत ते सर्व सांगितलेले आहे. त्यामुळे ताबडतोब जाऊन मोठा व्हिडिओ बघा. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.